नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण नवीन प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भात व्हिडिओ लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केली आहे। त्याच्या माध्यमातून आपण अर्थशास्त्र हा जो घटक आहे तो पूर्णपणे या ठिकाणी समजून घेणार आहोत। म्हणजे पूर्णच्या पूर्ण भारतीय अर्थव्यवस्था ही स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि साध्या सिंपल एक बेसिक स्तरावर या ठिकाणी आपण भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी अर्थशास्त्र या घटकाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की अर्थशास्त्र हा जो शब्द आहे या शब्दाचा उगम नेमका कोठे आणि कसा झाला। तर या शब्दाचा जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी ओकोनॉमिया हा एक ग्रीक शब्द आहे। या ओकोनॉमिया या ग्रीक शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। याचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन। म्हणजे जे काही आपलं कुटुंब असतं, आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही आर्थिक घटक आहेत त्या आर्थिक घटकाचं जे काही आपण व्यवस्थापन करतो त्याला आपण या ठिकाणी कौटुंबिक व्यवस्थापन किंवा ग्रीक भाषेमध्ये ओकोनॉमिया असं म्हटलं जायचं आणि त्यापासून अर्थशास्त्र या शब्दाचा त्या ठिकाणी उगम झालेला दिसतो। आता कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एका पर्टिक्युलर वर्षासाठी आपल्याकडे 2000 रुपये इतके इन्कम आले आहे। मग त्या वर्षामध्ये किंवा त्याच्या पुढच्या वर्षामध्ये आपल्याला येणारा जो काही खर्च आहे तो खर्च किती असेल? त्यामध्ये आरोग्यावर होणारा खर्च असेल, त्यानंतर त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणावरचा खर्च असेल, कपडा लत्ता असेल, अन्नधान्य असेल, यावर जो काही खर्च आहे त्याचे जे काही व्यवस्थापन आपण करतो, त्याचे जे काही आपण नियोजन करतो त्यालाच आपण या ठिकाणी कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतो। आणि ओकोनॉमिया या शब्दाचा तोच अर्थ या ठिकाणी झालेला दिसतो आणि ओकोनॉमिया या शब्दापासूनच पुढे अर्थशास्त्र हे शास्त्र पुढे जन्माला आलेलं आपल्याला दिसतं। अशा संदर्भात त्याचा एक उगम आहे, अशा संदर्भात त्याचा एक इतिहास आहे अर्थशास्त्र या शब्दाचा। नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी अर्थशास्त्राच्या ज्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या आहेत, महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञांनी दिलेल्या त्या व्याख्या या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे। सर्वप्रथम जी आपण व्याख्या पाहणार आहोत ती ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाची ती व्याख्या आहे। ॲडम स्मिथ यांची व्याख्या आपल्यासाठी महत्त्वाची आहे। ॲडम स्मिथ स्पर्धा परीक्षा करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असले पाहिजे, कारण ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक किंवा फादर ऑफ इकॉनॉमिक्स हे ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा आहे। त्यानंतर ॲडम स्मिथचा जो काही ग्रंथ आहे तो आहे राष्ट्राची संपत्ती, ज्याला की वेल्थ ऑफ नेशन असं म्हटलं जातं। तोही ग्रंथ या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ आहे तो 1776 साली ॲडम स्मिथने लिहिला होता। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अर्थशास्त्र या शास्त्राला त्या ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी केलेलं दिसतं। म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये ॲडम स्मिथ हे सर्वाधिक महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ आपल्यासाठी आहेत। त्यांचा ग्रंथ राष्ट्राची संपत्ती आणि ते अर्थशास्त्राचे जनक आहेत, हे दोन पॉईंट या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे। हे दोन पॉईंट आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत। ॲडम स्मिथ काय म्हणतात तर अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे। म्हणजे ज्या शास्त्रामध्ये संपत्तीचा अभ्यास केला जातो त्याला आपण अर्थशास्त्र असे म्हणतो। अशा साध्या सरळ आणि एकदम सिंपल भाषेमध्ये ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे। अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं तर संपत्तीचा अभ्यास केला जातो। संपत्ती कशी येते, संपत्ती कशी जाते आणि जी संपत्ती आहे तिचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं याची सर्व माहिती आपल्याला अर्थशास्त्रातून भेटते। अशा प्रकारचं एक मत या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी व्यक्त केलेलं दिसतं। पुढचे जे आपले अर्थशास्त्रज्ञ आहेत ते आहेत अल्फ्रेड मार्शल, हेही एक महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रज्ञ आहेत। त्यांचा जो ग्रंथ आहे त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे। या ठिकाणी अल्फ्रेड मार्शल ते अर्थशास्त्राची व्याख्या करताना काय म्हणतात, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। ॲडम स्मिथ काय म्हणतो, अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। तर अल्फ्रेड मार्शल म्हणतो की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। म्हणजे आर्थिक घटकांची पूर्तता करून कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त ह्यूमन वेलफेअर साध्य करू किंवा मानवी कल्याण साध्य करू त्याचा जो काही अभ्यास आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये केला जातो।
अशा प्रकारचे मत या ठिकाणी अल्फ्रेड मार्शल यांनी व्यक्त केले आहे। आणि जे आपले पुढचे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते आहेत लिओनल रॉबिन्सन, ज्यांनी की ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचे नाव आहे नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स। म्हणजे जे काही इकॉनॉमिक सायन्स आहे त्याचं स्वरूप आणि त्याचं महत्त्व नेमकं काय आहे हे पटवून देण्याचं कार्य लिओनल रॉबिन्सन यांनी त्यांच्या नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसतं। आणि त्यांची जी व्याख्या आहे ती एक महत्त्वपूर्ण व्याख्या आहे। त्या व्याख्येमध्ये लिओनल रॉबिन्सन असे म्हणतात, अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी वर्तनाचा जो काही अभ्यास आहे तो अर्थशास्त्रामध्ये केला जातो। अशा प्रकारची व्याख्या लिओनल रॉबिन्सन यांनी या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते। या ठिकाणी साध्या सिंपल शब्दामध्ये आपण लिओनल रॉबिन्सन यांची व्याख्या समजून घेऊया। आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या अमर्यादित गरजा आहेत। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचं कुटुंब आहे, या कुटुंबाची काय गरज आहे, अन्न गरज आहे, पण त्याचबरोबर निवारा ही गरज आहे, ऐशो आराम आहे, अशा खूप साऱ्या गरजा आहेत आपल्याकडे, खूप साऱ्या आपल्या गरजा आहेत ज्याची आपल्याला पूर्तता करायची आहे। परंतु या ज्या गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे जी काही उत्पादनाची साधने आहेत ती अमर्याद नाहीयेत, ती अनलिमिटेड नाहीयेत, ती लिमिटेड आहेत। म्हणजे मर्यादित स्वरूपात आपलं उत्पन्न आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व ज्या काही अनलिमिटेड गरजा आहेत किंवा अमर्यादित गरजा आहेत त्या या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही। म्हणजेच या ठिकाणी मर्यादित साधने वापरून ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या गरजाचा पूर्तता करताना जो मेळ आपल्याला घालावा लागतो, जो एक समन्वय आपल्याला साधावा लागतो, त्याला आपण अर्थशास्त्र असे म्हणतो। असे मत या ठिकाणी लिओनल रॉबिन्सन यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये केलेलं दिसतं। या ठिकाणी या तीन शास्त्रज्ञांच्या व्याख्यानं जर आपण अभ्यास केला तर त्यानंतर एक जनरल व्याख्या आपण स्वतःची बनवू शकतो आणि या व्याख्येमधून आपण अर्थशास्त्र चांगल्या प्रकारे समजू शकतो। वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, वापर या आर्थिक क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। तर या ठिकाणी पहा महत्त्वाचे 3-4 पॉइंट आहेत जे आपल्याला समजून घ्यायचे आहे। आपण काय करतो, आपलं आयुष्य जगत असताना काही व्यक्ती किंवा काही उत्पादक काय करतात, वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतात। वस्तूचं उत्पादन केलं जातं आणि सेवांची त्या ठिकाणी पूर्तता केली जाते। वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन आहे, उत्पादन झाल्यानंतर त्या वस्तू आणि सेवांचे वितरण म्हणजे ग्राहकामध्ये वितरण केलं जातं आणि जे ग्राहक आहेत ते काय करतात, त्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतात। त्या वस्तू आणि सेवांच्या वापरातून ते एक प्रकारचं समाधान कमवण्याचा प्रयत्न करतात। जर आपण एखादी बाईक घेतली तर ती बाईक आपण का घेतो, कारण ती बाईक घेण्याची आपली इच्छा असते आणि ती बाईक घेतल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं समाधान भेटतं, म्हणजे त्या बाईकच्या वापरातून आपलं समाधान होतं। मग या ज्या सर्व क्रिया आहेत या सर्व आर्थिक क्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये आपण करतो त्या शास्त्राला या ठिकाणी आपण अर्थशास्त्र असे म्हणतो। अशा प्रकारची एक जनरल व्याख्या या ठिकाणी अर्थशास्त्राची आपण करू शकतो। चलूया पुढे आपण जे काही अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्राचे काही प्रकार आहेत। खास करून प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये आपलं जे अर्थशास्त्र आहे त्याला विभागण्यात आलं आहे। ज्यामध्ये ही विभागणी करण्यात आलेली आहे किंवा अर्थशास्त्राची जी काही विभागणी आहे ते करण्याचं कार्य रॅग्नर फिश या अर्थशास्त्रज्ञांनी केलं आहे। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम जे काही अर्थशास्त्राचे प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला एक प्रकार आहे मायक्रो इकॉनॉमी, ज्याला की आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो, आणि दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमी, ज्याला की आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो। सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ते या ठिकाणी आपण समजून घेऊया। जे काही सूक्ष्म अर्थशास्त्र असतं ज्याला की आपण अंशलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतो, त्या अर्थशास्त्रामध्ये लहान आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो, जसे की एखाद्या वस्तूची किंमत काय आहे, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं उत्पन्न काय आहे याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो। या ठिकाणी जर उदाहरण पाहितलं तर उदाहरणार्थ एक ग्राहक असेल, एखादा दुकानदार असेल, एका पर्टिक्युलर गोष्टीचा, एका पर्टिक्युलर ग्राहकाचा किंवा विक्रेत्याचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा एक ग्राहक आहे आणि या एक्स नावाच्या ग्राहकाचं उत्पन्न किती आहे याचा आपण अभ्यास करतो। या एक्स नावाच्या ग्राहकाचा खर्च किती आहे याचा आपण अभ्यास करतो। या एक्स नावाच्या ग्राहकाचा स्वभाव कसा आहे, तो
खरेदीसाठी जातोय का उत्पन्नावर जास्त भर देतोय, किंवा जी काही तो संपत्ती कमावत आहे त्याची बचत प्रवृत्ती कशी आहे, या सर्व घटकाचा एका वैयक्तिक पातळीवर अगदी सूक्ष्म स्तरावर जो काही अभ्यास केला जातो तो सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत केला जातो. याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. पुढे याच्या अगदी विरुद्ध जर पाहिलं तर आहे मॅक्रो इकॉनॉमी, ज्याला की आपण स्थूल अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. आता समग्र अर्थशास्त्रामध्ये ज्या काही आर्थिक घटक आहेत त्या आर्थिक घटकांचा या ठिकाणी आपण समग्र म्हणजे मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये अभ्यास करत असतो. या ठिकाणी ज्या प्रकारे आपण एका ग्राहकाचा अभ्यास केला, तर या ठिकाणी एका ग्राहकाचा अभ्यास न करता त्या बाजारपेठेमध्ये किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सर्वचे सर्व ग्राहक आहेत त्या सर्व ग्राहकांचा एकत्रितरित्या जो काही अभ्यास आहे तो एकत्रितरित्या अभ्यास या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. जेव्हा एका ग्राहकाचा अभ्यास गृहीत धरला जातो तो होतो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास, आणि जेव्हा एका संपूर्ण बाजारपेठेचे ग्राहक असतील किंवा तुमच्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमधील सर्वचे सर्व जे काही ग्राहक आहेत त्या सर्व ग्राहकांचा जो काही अभ्यास आहे तो होईल स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास. म्हणजे मोठ्या व्यापक स्वरूपात जो काही आपण अभ्यास करतो त्याला या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो. जे काही स्थूल अर्थशास्त्र आहे, स्थूल अर्थशास्त्रामध्ये एका वस्तूची किंवा एका व्यक्तीच्या उत्पन्नाच्या आर्थिक घटकाकडे लक्ष न केंद्रित करता संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आर्थिक घटकाकडे मित्रांनो या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. यालाच आपण स्थूल अर्थशास्त्र अभ्यास असे म्हणतो. जर उदाहरण पाहिजे झालं तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने आपल्या राष्ट्राचं उत्पन्न किती आहे, आपल्या राष्ट्रामध्ये दारिद्र्य किती आहे, महागाई किती आहे, बेरोजगारीचं प्रमाण किती आहे, त्या ठिकाणचा अर्थसंकल्प कशा प्रकारचा आहे या घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, महागाई, बेरोजगारी, अर्थसंकल्प या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या दोन घटकांमध्ये जो छोटासा डिफरन्स आहे तो डिफरन्स या ठिकाणी आपण समजून गेला. पुढे आपण ज्या काही अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्थांचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत ते प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम जी काही अर्थव्यवस्था आहे त्यांचे प्रकार पाडत असताना काही घटक ॲज अ बेसिक आपल्याला घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल अर्थव्यवस्थेचे प्रकार पाडत असताना उत्पादन घटकाची मालकी कोणाकडे आहे, सरकारकडे आहे, खाजगी व्यक्तीकडे आहे किंवा दोघांकडे आहे, या आधारावर जे काही आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाडले आहेत ते प्रकार या ठिकाणी पाहूया. त्याच्या अगोदर उत्पादन घटक कोणकोणते हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रामुख्याने कोणत्याही वस्तूचं आपल्याला उत्पादन जर करायचं असेल तर एकूण 4 घटकांची आपल्याला गरज असते. या 4 घटकाच्या अतिरिक्त किंवा या 4 घटकाऐवजी आपण या ठिकाणी कोणत्याही वस्तूचं उत्पादन करू शकत नाही. जर तुम्हाला वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर ही 4 घटके त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी तुम्हाला खनिज उत्खनन करायचं असेल किंवा त्या ठिकाणी कारखाना उभा करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भूमीची आवश्यकता आहे, जमिनीची आवश्यकता आहे. त्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला श्रमिक पाहिजेत, म्हणजे श्रमिक हा घटक त्या ठिकाणी पाहिजे, आणि भूमी, श्रम यांना या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात तुम्हाला मोबदला द्यायचा आहे किंवा आर्थिक क्रिया करायची आहे त्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज आहे. आणि या तिन्ही घटकांना एकत्र आणण्याचं जे काही कार्य आहे ते कार्य या ठिकाणी संयोजक करत असतो. म्हणजे जो काही कारखान्याचा मालक असतो तो नफा कमवण्याच्या दृष्टिकोनातून या 3 घटकांना एकत्र आणण्याचं कार्य करतो. तर अशा प्रकारे हे 4 महत्त्वपूर्ण उत्पन्नाचे घटक आहेत जे की या ठिकाणी एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आवश्यक घटक मानले जातात. मग या घटकाच्या आधारावर जे काही आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, ज्या ठिकाणी उत्पादन घटकाची काही मालकी आहे ती खाजगी व्यक्तीकडे असते. नंबर 2 आहे समाजवादी अर्थव्यवस्था, ज्या ठिकाणी हे जे उत्पादनाचे घटक आहेत या घटकावर सरकारची मालकी असते, म्हणजे त्या ठिकाणी सार्वजनिक सर्व जनतेची मालकी समान असते, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि नंबर 3 ची जी अर्थव्यवस्था आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था,
ज्या ठिकाणी सरकारी आणि खाजगी यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय साधला जातो त्या अर्थव्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणत असतो। त्यानंतर विकासाच्या अवस्थेनुसार काही अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात, ज्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था, अविकसित अर्थव्यवस्था असे महत्त्वपूर्ण 3 प्रकार आहेत। विकसित अर्थव्यवस्था ज्या ठिकाणी आर्थिक विकास चांगल्या प्रकारे झाला आहे, विकसनशील अर्थव्यवस्था ज्या ठिकाणी विकासाची प्रक्रिया सुरू आहे, आणि अविकसित अर्थव्यवस्था ज्या ठिकाणची अर्थव्यवस्था अतिमागास आहे त्या ठिकाणची जी काही अर्थव्यवस्था आहे तिला आपण अविकसित अर्थव्यवस्था असे म्हणतो। तर या ठिकाणी जे पुढच्या स्लाइडमध्ये इन डिटेलमध्ये आपण ज्या काही अर्थव्यवस्था आहेत त्यांचे जे काही प्रकार आहेत ते या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम भांडवलशाही जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, आणि जगामध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण जी काही अर्थव्यवस्था आहे किंवा सर्वाधिक देशामध्ये ज्या प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला भेटतात त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था ही पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेली दिसते। जी काही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे तिला इतर नावानेही ओळखलं जातं, ज्यामध्ये या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हटलं जातं, बाजार अर्थव्यवस्था म्हटलं जातं, अनियोजित अर्थव्यवस्था म्हटलं जातं, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणजेच या ठिकाणी सरकारचा कसलाही प्रकारचा बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप नसतो, जरी हस्तक्षेप झाला तो एक ठराविक कालावधीसाठी आणि एका मर्यादित प्रमाणात तो हस्तक्षेप असतो। मग अशा प्रकारची जी काही अर्थव्यवस्था आहे तिला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो। भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उत्पादनाची साधने आहेत ती खाजगी व्यक्तीच्या मालकीची असतात, म्हणजे एक खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी एखादा कारखाना एस्टॅब्लिश करू शकतो, त्या ठिकाणी वस्तू आणि जे सेवा आहेत यांचं उत्पादन करू शकतो, आणि वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन आहे तो त्या ठिकाणी नफा कमवण्यासाठी करत असतो। त्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारचा नफा होईल, आणि त्यानंतर पुन्हा तो एक नवीन कारखाना निर्माण करेल आणि त्या माध्यमातून पुन्हा तो वस्तू आणि सेवांची निर्मिती करेल आणि त्यांची बाजारपेठेमध्ये तो मुक्त प्रकारे विक्री करेल आणि त्या ठिकाणाहून तो ठराविक प्रकारचा नफा कमवेल। अशा प्रकारचं जे काही एक सायकल आहे ते सायकल या ठिकाणी सुरू होईल। या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसते। या ठिकाणी जे काही वस्तू आणि सेवा आहेत यांच्या किमती ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी सरकारला नसतो, म्हणजे बाजारपेठेमध्ये वस्तूला कशा प्रकारची मागणी आहे किंवा वस्तूचा पुरवठा कशा प्रकारे होतो त्यावर त्या ठिकाणी वस्तू आणि सेवाच्या किमती ठरत असतात। जर बाजारपेठेमध्ये वस्तूचा पुरवठा कमी झाला असेल आणि मागणी जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये वस्तूची जी काही किंमत आहे ती किंमत या ठिकाणी अधिक होईल। जर बाजारपेठेमध्ये ते एका पर्टिक्युलर वस्तूचा जो काही पुरवठा कमी असेल किंवा पुरवठा जास्त झाला आणि त्या ठिकाणी मागणी जर वाढली नाही तर त्या ठिकाणी त्या वस्तूची जी काही किंमत आहे ती वस्तूची किंमत कमी होईल, आणि या ठिकाणी बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन केलं जातं त्या मागचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे केवळ नफा कमावणे। हा उद्देश या ठिकाणी आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दिसतो। भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सार्वभौम असतो आणि या ठिकाणी स्पर्धेचे प्राबल्य असते। हे 2 पॉइंट या ठिकाणी आपल्याला समजून घेऊया। मित्रांनो, ग्राहक सार्वभौम असतो म्हणजे एक पर्टिक्युलर प्रकारची बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी असंख्य विक्रेते आहेत। मग या ठिकाणी जो ग्राहक आहे तो स्वतः निर्णय घेतो की त्याला कोणती वस्तू घ्यायची आहे आणि तो त्या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी करत असतो। त्याच प्रकारे तो त्या वस्तूची किमतीसाठी बार्गेनिंग ही करू शकतो, म्हणजे या ठिकाणी ग्राहक सार्वभौम आहे। ग्राहकावर कसल्याही प्रकारचं कोणाचंही नियंत्रण नाहीये। ग्राहक स्वतः निर्णय घेतोय की त्याला कोणत्या वस्तूची खरेदी करायची, कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यायचा आहे हे स्वतः ग्राहक ठरवत आहे। यालाच आपण या ठिकाणी ग्राहक सार्वभौम असं म्हणतो। आणि स्पर्धेचे प्राबल्य म्हणजे एका बाजारपेठेमध्ये असंख्य उत्पादक आहे, ए बी सी डी हे जे असंख्य उत्पादक आहेत या सर्वांकडे फॉर एक्झाम्पल सेम प्रकारचा माल आहे, म्हणजे यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा आहे आणि ती जी स्पर्धा आहे ती स्पर्धा आपल्याला भांडवलशाही या अर्थव्यवस्थेमध्ये दिसते। आता या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जे काही उदाहरणे आहेत जर्मनी, USA, जपान, कॅनडा ही प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून आपण जगामध्ये पाहतो। या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यांचा जो काही सहसंबंध आहे किंवा मागणी किंमत यांचा जो काही सहसंबंध आहे तो जरा या ठिकाणी आपण समजून घेऊया। जर एखाद्या वस्तूला मागणी जास्त असेल तर त्या वस्तूची जी काही किंमत असते ती जास्त असते आणि याच्या उलट जर एखाद्या पर्टिक्युलर वस्तूची
मागणी कमी असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तूची जी काही किंमत आहे ती या ठिकाणी कमी असते। म्हणजे जर सर्वाधिक ग्राहकांनी एकाच वस्तूची जास्त मागणी केली तर अर्थात उत्पादक त्या वस्तूची किंमत वाढेल आणि त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत जास्त होईल। जर त्या वस्तूला मागणी कमी असेल तर उत्पादक त्या वस्तूची किंमत कमी करेल आणि ग्राहक ही त्या वस्तूची मागणी कमी करत असल्यामुळे तेही कमी किमतीला त्या वस्तूची मागणी करतील। अशा प्रकारे या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेतले आहेत। भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जे काही ठराविक दोष आहेत त्या दोषही आपल्याला माहिती असलं पाहिजेत, म्हणजे दुर्गुण। त्यामध्ये जी काही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे त्या ठिकाणी जे काही वस्तूंचं उत्पादन केलं जातं त्यामागचा मुख्य उद्देश आहे केवळ नफा। नफा कमवण्यासाठीच वस्तूचं उत्पादन केलं जातं। मग त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाकडे लक्ष दिलं जात नाही। जीवनावश्यक वस्तूच्या उत्पादनाऐवजी त्या ठिकाणी विलासी आणि चैनीच्या वस्तूंचे उत्पादन केलं जातं। फॉर एक्झाम्पल AC असेल, बाईक्स असतील, रेफ्रिजरेटर असेल, अशा प्रकारे ज्या ऐशो आराम देणाऱ्या वस्तू आहेत, मनाला शांती देणाऱ्या वस्तू आहेत त्यांचं या ठिकाणी जास्त उत्पादन केलं जातं। आणि तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आर्थिक केंद्रीकरण, म्हणजे ठराविक व्यक्तींच्याच हातामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा येतो आणि मोठ्या प्रमाणावर जो काही वर्ग आहे तो त्या ठिकाणी गरीब राहतो, तो दारिद्र्यामध्ये जीवन जगतो। म्हणजे संपत्तीचे जे काही समान वितरण व्हायला पाहिजे ते समान वितरण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये होत नाही। आणि पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्रे निर्माण होतात। व्यापार चक्रे म्हणजे अर्थव्यवस्था ही वरती खालती अशा प्रकारे ती एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाताना दिसते। जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती असते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ होते आणि जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती असते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीचा जो काही दर आहे तो वाढण्यास लागतो। अशा प्रकारे एक व्यापार चक्र या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसते। नंबर 2 वर आहे आपल्याकडे समाजवादी अर्थव्यवस्था। समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची जी काही साधने आहेत ती सरकारच्या किंवा सार्वजनिक मालकीची असतात। म्हणजे या ठिकाणी उत्पादन करण्याचं कार्य हे सरकार करतं। मग वस्तू असेल किंवा ज्या काही सेवा आहेत त्यांचं उत्पादन देशातील नागरिकांसाठी करण्याचं कार्य या ठिकाणी सरकारकडून केलं जातं, सार्वजनिक व्यवस्थेकडून केलं जातं। आणि या ठिकाणी सरकारच त्या वस्तू आणि सेवांचं विभाजन करण्याचं कार्यही करते। समाजवादी अर्थव्यवस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये जर या ठिकाणी आपण पाहिली तर त्या माध्यमातून आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे नेमकी काय हे या ठिकाणी समजून येईल। सर्वप्रथम नंबर 1 जे वैशिष्ट्य आहे ते आहे या ठिकाणी सरकारी मालकी, म्हणजे उत्पादनाच्या साधनावर सरकारची मालकी असते, हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन आहे ते खाजगी व्यक्तीतर्फे न होता ते सरकार मार्फत केलं जातं आणि वस्तू आणि सेवांचे जे काही उत्पादन आहे ते नफा कमवण्यासाठी न करता ते समाज हितासाठी केलं जातं। समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही महत्त्वपूर्ण किंवा मूलभूत गरजा आहेत त्या गरजाची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून उत्पादन केलं जातं आणि त्या वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन झालं आहे त्याचं वितरण ही सरकारमार्फतच केलं जातं। आणि विशेष बाब म्हणजे मूलभूत आणि जीवनावश्यक ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत त्याचं उत्पादन या ठिकाणी केलं जातं किंवा त्याच्या उत्पादनाच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो। वस्तू आणि सेवांचे जे काही किमती आहेत ते बाजारपेठेकडून ठरवले जात नाहीत, यावर सरकारचे नियंत्रण असते। एका पर्टिक्युलर वस्तूची किंमत किती असेल हे सरकार ठरवतं, म्हणजे बाजारपेठेमध्ये त्या वस्तूला किती मागणी आहे किंवा मागणी आहे का नाही यावर त्या वस्तूची किंमत ठरत नाही, तर सरकार जे काही किंमतची लिमिट ठरवतं त्या लिमिटवर त्या वस्तूची त्या ठिकाणी किंमत ठरत असते आणि या ठिकाणी स्पर्धा ही कमी प्रमाणात असते समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये। या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी भांडवलाला या ठिकाणी खूपच कमी वाव असतो आणि या ठिकाणी आर्थिक सामाजिक विषमता कमी करण्याचं कार्य
आणि यामधूनच सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं कार्य हे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो। आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जो काही आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास घडवून जर आणायचा असेल तर त्या ठिकाणी आर्थिक नियोजन केलं जातं। जसे की आपल्याकडे 1951 साली सुरू झालेल्या ज्या काही पंचवार्षिक योजना आहेत ते एक समाजवादी अर्थव्यवस्थेचे स्वरूप असलेलं दिसतं। एका पर्टिक्युलर पंचवार्षिक योजनेमध्ये एका पर्टिक्युलर घटकावर भर दिला जातो आणि त्या माध्यमातून त्या घटकाचं त्या ठिकाणी विकास साधण्याचं कार्य केलं जातं। ज्या प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही दोष आहेत, समाजवादी अर्थव्यवस्थेचेही काही दोष आहेत, त्या दोषांची जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिला जो दोष आहे तो आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव। एक व्यक्ती म्हणून या ठिकाणी तुम्हाला खूप कमी स्वातंत्र्य असतं। कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, कोणत्या वस्तूंची विक्री करावी यावर सरकारचं नियंत्रण असतं, म्हणजे या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतो। पुढे जे सरकार आहे ते बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करते, म्हणजेच या ठिकाणी सरकारचा एक अधिकार या ठिकाणी निर्माण होतो, अतिरेक निर्माण होतो। परिणामी या ठिकाणी अर्थव्यवस्थेची जी काही विकासाची गती आहे ती विकासाची गती कमी होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा नसल्यामुळे अकार्यक्षमता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढते आणि जे काही वस्तूची उत्पादकता आहे ती उत्पादकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमी होते। आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतीही अर्थव्यवस्था डेव्हलप होऊ शकत नाही, कोणतीही अर्थव्यवस्था या ठिकाणी विकास पाहू शकत नाही। हे या ठिकाणचे आपले महत्त्वाचे पॉइंट आहेत। पुढे चलूया, पुढची जी अर्थव्यवस्था आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था। या मिश्र अर्थव्यवस्थेविषयी आपण चर्चा करूया। भारताकडेही मोठ्या प्रमाणावर मिश्र अर्थव्यवस्था आहे। भारत हा मिश्र अर्थव्यवस्थेचा देश म्हटला जातो। तर चर्चा करूया मिश्र अर्थव्यवस्था। भांडवलशाही आणि समाजवादी जी काही अर्थव्यवस्था आहेत यांच्यातील जे काही दोष आहेत ते दोष टाळून या ठिकाणच्या चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न ज्या अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो त्याला आपण या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो। म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधील चांगले गुण घेतले आपण, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये चांगले गुण घेतले आणि या दोन्ही गुणांचा समन्वय साधला आणि या ठिकाणी जी काही नवीन अर्थव्यवस्था निर्माण झाली त्या अर्थव्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था असे या ठिकाणी मित्रांनो म्हणतो। मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण सार्वजनिक व सरकारी क्षेत्र यांचं सह अस्तित्व असतं, म्हणजे या ठिकाणी खाजगी व्यक्तीकडूनही उत्पादन केलं जातं आणि सरकारकडूनही उत्पादन केलं जातं। सरकार खास करून ज्या काही पायाभूत सुविधा आहेत किंवा बेसिक गुड्स आहेत त्यांचं उत्पादन करण्याचं कार्य करतं आणि इतर गोष्टीची जी काही निर्मिती आहे ती खाजगी क्षेत्रावर सोपवून दिली जाते, ज्याच्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्माण होईल आणि देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे ती वाढण्यास किंवा तिचा विकास होण्यास मदत होईल। अशा या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेचा मागचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था ही भारतामध्ये पाहायला भेटते आणि भारतीय अर्थव्यवस्था जर या ठिकाणी आपण अभ्यास केला तर 1947 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जायची, कारण त्या ठिकाणी ब्रिटिशांचं पूर्णपणे जे काही नियंत्रण आहे ते बाजारपेठेवर होतं। यामुळे या ठिकाणी 1947 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही भांडवलशाही प्रकारची अर्थव्यवस्था होती। 1947 ते 1991 या कालावधी दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने मिश्र अर्थव्यवस्था म्हणून कार्य करताना दिसली आणि 1991 ला आपण नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, ज्यामध्ये आपण LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या धोरणाचा स्वीकार केला आणि या माध्यमातून पुढे आपण जी काही आपली मिश्र अर्थव्यवस्था आहे आता परत पुढे ती भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे तिचा आता झुकाव झालेला आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था वेगवेगळ्या स्थितीतून गेलेली आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचे जे काही पॉइंट आहे ते या ठिकाणी आपण डिस्कस केले आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनललाही तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला भेटत जातील। त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।